हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने एकंदरीतच आपण वेगवेगळ्या विषयाचे रिव्हिजन सिरीज बघत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे जे मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक आहे, ओके, ज्यावर आयोग सातत्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षेवर प्रश्न विचारतो आहे, ते टॉपिक आपण आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, सो विशेषतः अर्थशास्त्रातील 8 ते 9 लेक्चर आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, ज्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो आयोगाने त्यावर प्रश्न विचारलेला आहे. सो ते तुम्ही नक्की बघा. त्याचा फायदा येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये होणार आहे. ओके, सो क्विक रिव्हिजन म्हणून ते लेक्चर तुम्ही बघू शकता. सो आता आपण भूगोल या विषयाअंतर्गत जे काही महत्वाचे टॉपिक आहे त्याचे एकंदरीत रिव्हिजन करतो आहोत. ओके, सो जे काही भूगोलातील कोर पार्ट आहे, ओके, कोर किंवा थेरोटिकल बेस्ड जे भूगोल आपल्याला विचारला जातो राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, ते आपण डिस्कस करत आहोत. या लेक्चरच्या आधी आपण सूर्यमाला किंवा सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने जे वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे, सो त्यावर आयोग जोड्या लावा स्वरूपात दरवर्षी किंवा अल्टरनेट वर्षी त्यावर प्रश्न विचारतो आहे. ओके, सो ते देखील आपण बघितलेलं आहे. त्याची जी काही वेगळी प्लेलिस्ट आहे, ओके, सो ते देखील तुम्ही बघू शकता. सो भूगोल या विषयासाठी आपण ते वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ते प्लेलिस्ट चेक करा किंवा या आधीच्या लेक्चर सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. सो या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग, ओके, सो इंटेरियर ऑफ द अर्थ या संदर्भाने बघणार आहोत. जे काही पृथ्वीचे अंतरंग आहेत, ज्यामध्ये अंतर्गत गाभा, बाह्य गाभा, प्रावरण, मध्यावरण, भूकवच काय आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात ब्रीफमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, सो परीक्षाभिमुख जी माहिती आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. सो एकंदरीत क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पृथ्वीचे अंतरंग थोडक्यात बेसिक म्हणजे काय, तर ज्यावेळेस सूर्यमालेची उत्पत्ती संदर्भाने आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की सूर्यमालेची उत्पत्ती कशी झालेली आहे. ओके, सो एक प्रचंड तप्त असा गोळा, ओके, सो मोठा गोळा जो तप्त ज्वालामुखीपासून किंवा ज्वाला रस त्यामध्ये होता, आणि त्या तप्त गोळ्यापासून जेव्हा तो तप्त गोळ्याचा विस्फोट झाला, ओके, ज्याला बिग बँग थेअरी म्हटलं गेलेलं आहे. सो त्या बिग बँग थेअरीनुसार तो तप्त गोळा जो आहे तो विस्फोटानंतर त्याचा जो काही विस्तार आहे किंवा तो एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला त्याचा विस्तार झालेला होता. ओके, आणि त्यानुसार सूर्यकुल उत्पत्ती किंवा ज्याला आपण सोलर सिस्टम आहे ती निर्माण झालेली होती. सो त्याच माध्यमातून सूर्यकुल उत्पत्ती किंवा सौरमाले बरोबरच त्या जे काही पार्टिकल्स होते त्या गोळ्याचे, तर त्यापासूनच या पृथ्वीची किंवा एकंदरीतच जे अर्थ आहे तर अर्थची उत्पत्ती देखील झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पृथ्वीची निर्मिती सौर मालेबरोबर झालेली आहे. याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आपल्याला दिसून येतं. ओके, सुरुवातीला जी काही पृथ्वी आहे ती उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. ओके, सो आता आपण बघितल्याप्रमाणे स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. ओके, सो जेव्हा ती सूर्याचं जे काही परिवलन आहे तर परिवलनामुळे हळूहळू जी काही पृथ्वी आहे ती थंड होत गेली आणि एकंदरीत त्याला एक वेल स्ट्रक्चर ते डेव्हलप झालेलं आहे. ओके, पृथ्वीची जी काही थंड होण्याची क्रिया आहे ती पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झालेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, थंड होण्याची क्रिया कशी झालेली आहे तर पृष्ठभागावरून. ओके, सो पृष्ठभागावरून केंद्राच्या दिशेने थंड होण्याची क्रिया झालेली आहे. भूपृष्ठ जो काही भूपृष्ठ आहे किंवा भूकवच आहे तर भूकवच थंड आणि घनरूप स्वरूपात आपल्याला दिसून येतो. सो जी काही घनता आहे तर घनता कशा आहे, तर पृथ्वीची घनता किंवा एकंदरीतच भूपृष्ठापासून जर जसजसे आपण गाभ्याकडे गेलं तर आपल्याला घनता वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. ओके, सो एकंदरीतच अर्थची किंवा पृथ्वीची जी काही घनता आहे ती घनता भूपृष्ठावर कमी, त्यानंतर भूपृष्ठाच्या खाली जसे आत जावे तसतसे घनतेमध्ये आणि तापमानामध्ये देखील वाढ होत जाते. ओके, सो लक्षात ठेवा, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मात्र आपण फक्त प्रिलिम्स किंवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे काही प्रचंड उष्ण व लाव्हारस वायू जे काही वाफ आहे ते इत्यादी घटक या पृथ्वीच्या भूगर्भापासून बाहेर पडताना दिसून आले. ओके, आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये अग्निजन्य खडक देखील तयार झालेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने पृथ्वीचे अंतरंग समजण्यास हे जे काही उष्ण लावारस वायू तप्त जे बाहेर पडतायत, ओके, सो शिलारस किंवा लावारस त्या माध्यमातून पृथ्वीचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत मिळतो आहे. ओके, एकंदरीतच तापमान असेल, घनता असेल, गुरुत्वाकर्षण बल असेल किंवा दाब असेल यांच्या अभ्यासासाठी किंवा यांचा अनुमान लावण्यासाठी पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेणे आवश्यक आहे.
सो भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, या माध्यमातून एकंदरीतच आपण पृथ्वीचे अंतरंग कशा पद्धतीने बनलेले आहे ते आपण वेळोवेळी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. ओके, आता पृथ्वीच्या अंतरंगाची जी काही रचना आहे, ओके, सो इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ अर्थ, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर सर्वात आधी भूकवच. ओके, त्यानंतर आहे भूकवचानंतर आहे प्रावरण, ज्याला मॅन्टल म्हटलं गेलेलं आहे, आणि त्यानंतर गाभा. ओके, सो भूकवच म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये क्रस्ट, प्रावरण म्हणजे मॅन्टल, आणि गाभा अर्थात कोर. ओके, सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो अंतरंगाचे या ठिकाणी विभाग दिलेले आहेत. ओके, सो भूकवच. आता भूकवचाचे दोन उपप्रकार किंवा एकंदरीतच दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये खंडीय कवच, त्याला कॉन्टिनेंटल क्रस्ट, आणि महासागरीय कवच, ज्याला इंग्लिशमध्ये ओशनिक क्रस्ट असे म्हटलं जात आहे. ओके, त्यानंतर प्रावरणाचे देखील उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन प्रकार पडतात. त्यानंतर गाभ्याचे देखील बाह्य गाभा, ज्याला आउटर कोर, आणि अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा, ज्याला इनर कोर अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो एकंदरीतच हे जे काही पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग आहेत ते आपल्याला त्यांच्या स्ट्रक्चरनुसार माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आता जे काही भूकवच आहे, सुरुवातीला जो काही भूपृष्ठ आहे, तर भूपृष्ठापासूनचा जो काही खालचा लेअर आहे, ओके, त्याला भूकवच किंवा क्रस्ट म्हटलं जातं. ओके, पृथ्वीवरचा सर्वात वरचा भाग घनरूप स्वरूपात असून त्याला भूकवच म्हणून ओळखला जातो. त्याची जाडी सर्वत्र सारखी दिसून येत नाही. ओके, लक्षात ठेवा, भूकवचाची जाडी सर्व ठिकाणी, अर्थात जी काही पृथ्वीचा जो एकंदरीत विस्तार आहे, तर प्रत्येक ठिकाणी या भूकवचाची जाडी सारखी नाही. ओके, कुठं जास्त कुठं कमी अशा पद्धतीने दिसून येतो. मात्र सरासरी जाडी जर विचारलेलं असेल परीक्षेत, तर लक्षात ठेवा 30 ते 35 किलोमीटर या भूकवचाची सरासरी जाडी आपल्याला दिसून येते. ओके, सो भूपृष्ठापासून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरापर्यंत एकंदरीतच या भूकवचाची जाडी आपल्याला दिसून येते. ओके, सो सरासरी हे जी काही आकडेवारी आहे ते लक्षात ठेवू शकता. नंतर भूकवचातील जे काही खंडाखाली जाडी आहे, खंड म्हणजे काय, तर या खंडीय कवचाची जी काही जाडी आहे, तर 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. आणि याची सर्वाधिक जाडी आपल्याला पर्वत श्रेणीखाली. ओके, सो पर्वत श्रेणी समजा अशा पद्धतीने जर पर्वत असेल, तर एकंदरीतच पर्वतापासून तर या भूकवचाची जी जाडी आहे ती 40 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. ओके, तर सागर पृष्ठभाग, ओके, सो सागराच्या पृष्ठभागाखाली ती 10 किलोमीटर पेक्षा कमी देखील दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने जी काही व्हेरिएशन आहे ते या क्रस्टच्या संदर्भात आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. ओके, सो भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे, जसजसे आपण भूपृष्ठाच्या खालती आतमध्ये गेलो, तर आपल्याला काय दिसून येतं, तर तापमानामध्ये वाढ होताना दिसून येतो. ओके, सो तापमान वाढत असतो. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होतं. सुरुवातीला तापमानामध्ये जो जो वाढीचा दर असतो, तर तो वाढत असतो. मात्र प्रावरणामध्ये किंवा मेंटलमध्ये एकंदरीत जो वाढीचा दर आहे तो कमी होताना दिसून येतो. ओके, त्यानंतर पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये वाढ होतो. ओके, सो या ठिकाणी जो अपवाद आहे, कोणत्या ठिकाणी तापमानात वाढीच्या प्रमाणामध्ये घट दिसून येतो, तर तापमान जो आहे तो प्रावरणामध्ये किंवा मेंटलमध्ये जो वाढीचा दर आहे भूपृष्ठापासून सुरू झालेला त्याच्यामध्ये घट होताना दिसून येतो, आणि परत गाभा क्षेत्रामध्ये कोर पार्टमध्ये तो वाढताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो पृथ्वीच्या केंद्रस्थानी जे काही एकंदरीतच कोरमध्ये जो तापमान आहे तो 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस इतका प्रचंड टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अशा पद्धतीने अध्ययन केल्याच्या माध्यमातून एकंदरीत पृथ्वी तलावावरील किंवा भूपृष्ठातील जे कोर पार्ट आहे त्या कोर पार्ट मधील तापमान 5000 ते 6000च्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा, भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहेत. ओके, सो भूकवच जे क्रस्ट आहे ते प्रावरण व गाभा यांची जी काही जाडी आहे ती यांची भूकवचापेक्षा जास्त आहे. ओके, सो पुढे जाऊयात. आता या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, सो आपल्याला बरोबर विधान फाइंड आउट करायचं होतं. याच्यात दिलेलं आहे खोलीनुसार तापमान कमी होते, त्यानंतर आहे खोलीनुसार दाब कमी होतो, तिसरं आहे खोलीनुसार तापमानात वाढ होते, आणि बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. ओके, सो लक्षात ठेवा, आताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की खोलीनुसार एकंदरीतच जसजसे खोल जावे तसतसे तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो खोलीनुसार तापमानामध्ये वाढ होतो. आणखी ती या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, खोलीनुसार तापमानामध्ये कमी होतो का, तर नाही होत, तापमानामध्ये वाढ होतो. खोलीनुसार दाब कमी होतो का, तर हे देखील चुकीचं आहे. खोलीनुसार दाबचे प्रेशर आहे ते प्रेशर देखील वाढत असते. ओके,
सो प्रेशर वाढत असते आणि तापमान देखील वाढत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता जे काही भूकवचाचे जे उपप्रकार आहेत, ओके, टाइप्स आहेत, टाइप ऑफ क्रस्ट, भूकवचाचे जे प्रकार आहेत ते त्यामध्ये आपल्याला खंडीय कवच किंवा खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच असे 2 प्रकार दिसून येतात. यामध्ये खंडीय कवचाला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हटलं जातो, ज्यामध्ये प्रामुख्याने सिलिका, ओके, सो सिलिका आणि सिलिकापासून तयार झालेले जे काही मूलद्रव्याचे संयुग आहेत ते आपल्याला दिसून येतात. तसेच अल्युमिनियम पासून वेगवेगळे जे काही पार्टिकल्स आहेत तर त्या ठिकाणी आढळत असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच या खंडीय कवचाला सियाल म्हटले जायचे. ओके, सो पूर्वी सियाल अशा पद्धतीने खंडीय किंवा कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणण्याआधी त्याला सियाल अशा पद्धतीने संबोधले जात होते. ओके, सो सियाल याची जी काही भूखंडीय किंवा खंडीय कवचाची जी घनता आहे एकंदरीतच 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतका आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा, खंडीय कवचाची जी काही घनता आहे ते 2.65. ओके, सो 2.65 ते 2.90 इतकी खंडीय कवचाची घनता आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, खंडीय कवचाची सरासरी जाडी जर प्रश्नात विचारलेला असेल तर 30 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर जाडी असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या थरामध्ये प्रामुख्याने ग्रेनाइट खडक आढळून येतात. ओके, सो ग्रेनाइट खडकासाठी जो काही खंडीय कवच आहे ते प्रसिद्ध आहे. ओके, त्यानंतर आहे महासागरीय कवच किंवा ज्याला ओसनिक क्रस्ट म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता या महासागरीय कवचामध्ये काय दिसून येतं तर भूकवचानंतरचा दुसरा थर, ओके, हा थर सिलिका व मॅग्नेशियम पासून बनलेला आहे. ओके, सो पूर्वी याला सायमा म्हटलं जायचे. ओके, खंडीय कवचाला किंवा भूकवचाला जे काही कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे त्याला पूर्वी सियाल म्हटलं जायचे, मात्र आता त्याला कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हटलं जातो आहे. ओके, सो सियाल जरी म्हटलेलं असेल तर ते कॉन्टिनेंटल क्रस्ट असणार आहे आणि सायमा जर म्हटलेलं असेल ज्यामध्ये सिलिका व मॅग्नेशियमचे संयुग दिसून येतात. ओके, सो त्याला सायमा म्हटलं गेलेलं आहे आणि ते कशासाठी वापरलं गेलेलं आहे तर महासागरीय कवचासाठी ती जी काही संज्ञा आहे किंवा नाव आहे ते वापरल्या जायचे. ओके, आता या महासागरीय कवचाची जी काही जाडी आहे ती सरासरी आपल्याला काय किती दिसून येतं तर 7 ते 10 किलोमीटर. ओके, महासागराची जी काही जाडी आहे ती एकंदरीतच 7 ते 10 किलोमीटर असल्याचे दिसून येतो. ओके, आता यामध्ये कवचाची जी घनता आहे, ओके, महासागरीय कवचाची ज्याला ऑस्निक क्रस्ट म्हटलं गेलेलं आहे, सो याची डेन्सिटी किती आहे तर 2.9 घन सेंटीमीटर ते 3.3 घन सेंटीमीटर इतका दिसून येतो. ओके, सो आपण बघितलेलं आहे की कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये जी घनता आहे ती 2.65 ते 2.90 अशा पद्धतीने होते, मात्र त्यामध्ये परत 2.90 किंवा 2.9 घन सेंटीमीटर ते 3.3 अशा पद्धतीने महासागरीय जो काही कवच आहे त्याची घनता आपल्याला जास्त दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच स्टेटमेंट बेस प्रश्न आला की खंडीय कवचापेक्षा किंवा खंडीय कवचेची घनतेपेक्षा महासागरीय कवच किंवा महासागरीय भूकवचेची जी काही घनता आहे ती जास्त आहे तर ते योग्य असणार आहे. ओके, आता या महासागरीय कवचामध्ये ओसनिक क्रस्टमध्ये एकंदरीतच बेसाल्ट व गॅब्रो नावाचे खडक आपल्याला दिसून येतात. ओके, सो भूकवचाचे 2 प्रकार, त्यामध्ये खंडीय कवच कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओसनिक क्रस्ट. ओके, ज्याला महासागरीय कवच म्हटलं गेलेलं आहे. खंडीय कवचामध्ये एकंदरीतच ग्रेनाइट खडक दिसून येतात तर महासागरीय भूकवचात आपल्याला बेसाल्ट व गॅब्रो हे खडक दिसून येतात. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मॅन्टल किंवा जे प्रावरण आपण म्हणत असतो. सो भूकवचा नंतरचा जो काही या ठिकाणी डायग्राम मध्ये दिलेला आहे, ही जी एकंदरीतच या ठिकाणी लाइनिंग आहे ती एकंदरीत भूकवचाची आहे. ओके, सो यामध्ये महासागरीय कवच, ओके, जो काही पार्ट आहे तो महासागरीय कवच आणि इकडचा जो काही भूमीचा किंवा भूपृष्ठाचा जो पार्ट आहे त्याला आपण भूकवच किंवा एकंदरीतच कॉन्टिनेंटल कवच म्हणत असतो. ओके, आणि त्यानंतर प्रावरण ज्याला मॅन्टल, याच्यामध्ये प्रावरणाचे 2 प्रकार, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. ओके, सो प्रावरणाचे 2 प्रकार दिसून येतात, यामध्ये उच्च प्रावरणाचा वरचा भाग आणि निम्न प्रावरण. ओके, त्यानंतर जो पार्ट आतमधला किंवा अंतर्गत गाभा, ओके, सो अंतर्गत गाभा, त्याचे बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा अशा पद्धतीने गाभ्याचे किंवा कोर पार्टचे आपल्याला जे काही व्हेरिएशन किंवा डिवायडेशन आहे ते झालेलं आहे. ओके, या ठिकाणी बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा अशा पद्धतीने 2 भाग गाभ्याचे सुद्धा दिसून येतात. या ठिकाणी आपण प्रावरण किंवा मेंटल संदर्भाने जे काही इन्फॉर्मेशन आहे ते बघणार आहोत. आता भूकवचा खाली जे काही क्रस्ट आहे तर क्रस्ट खाली
प्रावरणाचे थर दिसून येतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. ओके, उच्च प्रावरण हा जास्त प्रवाही असते. ओके, आता एक लक्षात ठेवा, जी काही भूकवच आहे किंवा कॉन्टिनेंटल किंवा ओसनिक क्रस्ट आहे, सो त्यामध्ये जी जाडी आहे ती जाडी एकंदरीतच घनरूप स्वरूपामध्ये दिसून येतं. ओके, सो भूकवच कशा पद्धतीचा असतो तर एकंदरीत त्याचे स्वरूप घनरूप असतो. ओके, सो आणि त्यानंतर जो काही प्रावरण आहे तर प्रावरणामध्ये उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही. ओके, सो द्रवरूप जे काही स्वरूप आहे ते या प्रावरणाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा, प्रावरणाचं जो काही स्वरूप आहे ते एकंदरीत द्रवरूप आहे आणि उच्च प्रावरण जो आहे तो जास्त प्रवाही असतो. याला सिलारोस कोटी देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो सिलारोस कोटी कशाला म्हटलं गेलेलं आहे तर उच्च प्रावरणाला किंवा मॅन्टलला म्हटलं जातो आहे. ओके, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान सिलारस भूपृष्ठावर वर येत असतो. ओके, या भागास दुर्बलावरण देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो अतिशय थिननेस अशी या प्रावरणाची किंवा उच्च प्रावरणाची जाडी असतो आणि म्हणून याला दुर्बलावरण असे देखील म्हटलं जातं. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, भूकंपाची केंद्रे कुठे दिसून येतात तर प्रावरणाच्या उच्च प्रावरणामध्ये या उपप्रकारामध्ये दिसून येतात. ओके, आता याची जर जाडी विचारलेली असेल तर लक्षात ठेवा, भूपृष्ठापासून साधारणतः जी काही प्रावरण आहे तर प्रावरणाची जी सुरुवात आहे तर भूपृष्ठापासून किंवा भूकवचापासून 42 किलोमीटर नंतर जी काही खोली आहे तर त्या खोलीनंतर एकंदरीतच प्रावरणास सुरुवात होत आहे. ओके, सो या ठिकाणी यातील जो काही भूकवचापासून 42 किलोमीटरच्या अंतरानंतर एकंदरीतच प्रावरणाची जी काही जाडी आहे ती प्रावरणाला सुरुवात होत आहे. ओके, सो अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, या भागात जे काही 2400 ते 2900 किलोमीटरची एकंदरीत जाडी दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी याची एकंदरीत जाडी आहे ती किती आहे तर आपल्याला साधारणतः 2400 ते 2900 इतका या प्रावरणाची जाडी दिसून येतो. आणि यामध्ये जो काही तापमान आहे, टेम्परेचर आहे, सो 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा, प्रावरणाची जाडी विचारलेली असेल तर 2400. ओके, सो काही ठिकाणी 2400 तर काही ठिकाणी 2900 अशा पद्धतीने या दरम्यान जे काही व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनवरून दिसून येतात. ओके, सो 2400 ते 2900 किलोमीटर दरम्यान जे काही तापमान आहे ते 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस इतका अनुमान लावण्यात आलेला आहे. प्रावरणाची खोली साधारणतः 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी ते दिलेलं आहे. प्रावरणाची जी काही एकूण डिस्टन्स आहे कवचापासून किंवा भूकवचापासून ती 28 ते 70 किलोमीटर प्रावरणाची जी काही जाडी आहे ती या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो लक्षात ठेवा, प्रावरणाची एकंदरीत खोली 28 ते 70 किलोमीटर असावी अशा पद्धतीने शास्त्रीय अंदाज आहे आणि स्टेट बोर्डमध्ये देखील हेच दिलेलं आहे. त्यामुळे तेच आकडेवारी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, आणि NCERT मध्ये देखील हीच आकडेवारी दिलेली आहे. प्रावरणाची सरासरी घनता जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा, 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर. ओके, सो 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर इतका घनता या प्रावरणाची आपल्याला दिसून येतो. ओके, आणि जी काही ही घनता आहे ती खोलीनुसार वाढत जाते. ओके, सो आधीच आपण ते बघितलेलं आहे की कशा पद्धतीने भूपृष्ठापासून जसजसे आत जावे तसे तापमान, प्रेशर, ओके, आणि घनता यामध्ये वाढ होत जातो. ओके, सो याचे कारण काय आहे तर कारण म्हणजे वाढत जाणारा दाब. ओके, सो जे काही प्रेशर आहे प्रेशरमुळे जी काही घनता आहे ती वाढत जाते. निम्न प्रावरणाची घनता किती आहे तर 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. आता प्रावरणाचे दोन प्रकार, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. सरासरी जर प्रावरणाची जी काही घनता विचारलेली असेल तर लक्षात ठेवा 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर. मात्र उच्च प्रावरणाची आणि निम्न प्रावरणाची असा जर फरक केलेला असेल, सो निम्न प्रावरणाची जी घनता आहे जी उच्च प्रावरणानंतर येतो तर त्याची घनता एकंदरीतच 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता त्यानंतर आहे गाभा. ओके, सो गाभा ज्याला कोर पार्ट म्हटलं गेलेलं. ओके, आता हे लक्षात ठेवा, या ठिकाणी जे दिलेलं आहे नेहमी लक्षात ठेवा. ओके, स्टेट बोर्डमध्ये. सो अंतरंगातील जे काही विविध थरांमध्ये जे मूलद्रव्य दिसून येतात त्याच्यामध्ये सियाल सायमा. ओके, सो आपण बघितलेलं आहे भूपृष्ठामध्ये जे काही महासागरीय आणि कॉन्टिनेंटल किंवा भूखंड कवच आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर सिलिकॉन आणि अल्युमिनियम एकंदरीतच कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये दिसून येतो. ओके, सो भूकवच मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो खंडीय कवचामध्ये आपल्याला ते सियाल जे काही मूलद्रव्य आहेत ते दिसून येतात. आणि त्यानंतर आहे
महासागरीय कवचामध्ये एकंदरीतच सिलिकॉन आणि मॅग्नेशियम दिसून येतं, ज्याला सायमा म्हटलं गेलेलं आहे. आणि कोर पार्टमध्ये जर गेलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर निकेल आणि फेरस, ज्याला निफे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो निफे हे आपल्याला कोर पार्टमध्ये दिसून येतं. ओके, सो सियाल, सायमा आणि निफे अशा पद्धतीने जे काही धातू आहेत, ते धातूंचे जे काही पार्टिकल्स आहेत, तर या आपल्या इंटेरियर ऑफ अर्थ या पार्टमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, आता प्रावरणानंतर कोर जो काही गाभा आहे, ते गाभ्या संदर्भाने या ठिकाणी दिलेला आहे. तो भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटरच्या खाली. ओके, सो 2900 किलोमीटरच्या खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो आहे. ओके, सो 2900 पर्यंत साधारणतः 42 किंवा 45 पासून तर 2900 पर्यंत प्रावरण आपल्याला दिसून येतो, आणि त्यानंतर 2900 किलोमीटरच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाचा खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जे काही पृथ्वीचा जो काही गाभा आहे, तो केंद्रापर्यंत एकंदरीतच गाभ्याची जाडी किती आहे, तर 3471 किलोमीटर या गाभ्याची जाडी एकंदरीत आपल्याला दिसून येतो. ओके, सो याची एकंदरीतच लेंथ किती आहे, तर 3471 किलोमीटर इतकी जी काही जाडी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा 3471 किलोमीटर या ठिकाणी या गाभ्याचे किंवा कोरचं एकंदरीत जाडी आपल्याला दिसून येते. परत याचे दोन उपप्रकार किंवा दोन भागामध्ये हे जे काही कोर जे आहे ते डिवाइड झालेलं आहे. ओके, सो बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा. ओके, सो अंतर्गाभा. आता या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता की खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य विधाने निवडा. ओके, खाली विधाने दिलेली आहे. याच्यात विधान काय सांगतो, तर पृथ्वीच्या अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे, आणि पृथ्वीचे कवच जे काही भूपृष्ठ कवच आपण बघितलेलं आहे ते सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की जे काही कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, तर कॉन्टिनेंटल क्रस्टला सियाल म्हटलं गेलेलं आहे. ओके, कारण याच्यामध्ये सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचे संयुग दिसून येतात. ओके, कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि जे काही महासागरीय कवच आहे, ज्याला ओसनिक क्रस्ट म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम दिसून येतात. सो सियाल, सायमा, जे सियाल आणि सायमा आहे ते एकंदरीतच सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम पासून जे काही भूकवच आहेत, क्रस्ट आहे, ते तयार झालेलं आहे. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे, पृथ्वीचे कवच किंवा भूकवच जे आहे ते सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम यापासून तयार झालेलं आहे का, तर नक्कीच बरोबर आहे. आणि पृथ्वीच्या अंतर्गत गाभा निकेल आणि लोह किंवा फेरस पासून बनलेला आहे. सो हे देखील बरोबर असणार आहे, ज्याला निफे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता निकेल आणि आयर्न किंवा फेरस पासून ते बनलेलं आहे, त्यामुळे त्याला निफे म्हटलं जातो आहे. ओके, सो अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. सो एकंदरीतच जे काही गाभा आहे किंवा कोर आहे त्याचे दोन विभागामध्ये ते डिवाइड झालेले आहे. सो एक बाह्य गाभा ज्याला आउटर कोर आणि अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा ज्याला इनर कोर म्हटलं जातो आहे. ओके, सो बाह्य गाभ्याची जी काही डिस्टन्स आहे किंवा अंतर आहे ते किती आहे, तर 2900 किलोमीटर पासून तर 5100 किलोमीटर पर्यंत एकंदरीतच या बाह्य गाभ्याची किंवा आउटर कोअरची जी काही खोली आहे ती आपल्याला दिसून येतो. ओके, तर भूकंपाच्या दुय्यम लहरी जी असतात तर या गाभ्या क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही, असं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेलं लक्षात ठेवा. बाह्य गाभ्यातून भूकंपाच्या जे काही दुय्यम लहरी असतात, ज्याला सेकंडरी वेव्ज म्हटलं जातो, ते या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही. ओके, कारण द्रवयुक्त अशा पद्धतीचं जे काही स्वरूप आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले आहे की गाभा क्षेत्राचा जो काही भाग आहे तो द्रव किंवा अर्ध द्रव स्वरूपात असावा. ओके, सो बाह्य गाभा जो आहे तो द्रवरूप स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, भूकंपाच्या जे काही प्राथमिक लहरी आहेत ते मात्र या क्षेत्रातून प्रवास करू शकतात, मात्र त्यांचा जो काही वेग आहे तो मंदावत असतो. ओके, सो वेग ज्या तुलनेत ज्या प्रमाणामध्ये जे भूपृष्ठावर जेव्हा किंवा भूकवचावर जे प्रवास करतात, तर त्यातील वेग आणि या बाह्य गाभ्यातून प्रवास करण्याचा जो काही वेग आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसून येतो. ओके, सो यामध्ये प्राथमिक वेव्ह जे आहेत, ओके, प्रायमरी वेव्ह ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो प्राथमिक लहरी या गाभ्यातून प्रवास करू शकतात, मात्र त्यांचा जो काही वेग आहे तो भूकवचापेक्षा कमी असतो. ओके, यामध्ये दुय्यम लहरी प्रवासच करू शकत नाही. ओके, सो हे लक्षात ठेवा. बाह्य गाभ्याची जी काही घनता आहे ती एकंदरीतच 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतका आपल्याला दिसून येतो. ओके, आणि या गाभ्याचे जे काही तापमान आहे ते सुमारे 5000 सेल्सिअस
ओके. सो 5000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आपल्याला दिसून येतो आहे. बाह्य गाभ्याचा जो काही द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. ओके. सो ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे काय, जे काही लावारस आहे तो अशा पद्धतीने ऊर्ध्वगामी म्हणजे व्हर्टिकल जे काही प्रवाह आहे ते व्हर्टिकल प्रवाह यांचा ज्वालामुखींचा किंवा ज्वालारसांचा किंवा शिलारसांचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. ओके. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र म्हणून या बाह्य गाभ्याला ओळखला जातो. फार महत्वाचा आहे. ओके. तो राज्यसेवा मुख्य परीक्षेवर विचारण्यात आलेला प्रश्न. ओके. सो पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्राला म्हटलं जातो किंवा कोणत्या भागाला म्हटलं जातो, सो बाह्य गाभा किंवा आउटर कोर याला पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र म्हणून ओळखले जातो आहे. ओके. सो पृथ्वीवर निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण म्हटलं जातो आणि म्हणूनच या गाभ्याला चुंबकावरण देखील म्हटलं जातं. ओके. सो बाह्य गाभा किंवा आउटर गाभ्याला चुंबकावरण देखील म्हटलं जातो आहे. ओके. पृथ्वीचे 5वे व महत्वाचे आवरण. ओके. सो एका विशिष्ट चुंबकीय आवरण किंवा एकंदरीत जे काही मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार झाल्या कारणानं त्याला पृथ्वीचे 5वे आवरण देखील म्हटलं जातं. ओके. आता त्यानंतर आहे अंतर्गत गाभा. बाह्य गाभ्यानंतरचा जो काही खाली गेल्याच्या नंतर अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा आपल्याला दिसून येतो. याची जी काही सुमारे जी खोली आहे ती एकंदरीत सुमारे 5150 ते 6000 म्हणजे शेवटपर्यंत 6371 किलोमीटर जे पृथ्वीचे जो काही केंद्रबिंदू आहे तर त्या केंद्रबिंदूपर्यंत या अंतर्गत गाभ्याचा जो काही विस्तार आहे तो झालेला आहे. ओके. आणि घनस्थितीमध्ये आहे. ओके. सो यातील जो काही पार्टिकल्स आहे किंवा लेअर आहे तो घन रूप आपल्याला दिसून येतो. ओके. सो प्रावरणापासून आउटर जे कोर आहेत, प्रावरण आणि आउटर कोर याच्यामध्ये आपल्याला द्रवरूप. ओके. सो द्रवरूप मात्र भूपृष्ठ किंवा भूकवच जे आहे ते घनरूप आणि अंतर्गत गाभा आहे. ओके. सो इनर कोर आहे ते देखील आपल्याला घनरूप स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. घनस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतो. याची जी काही घनता आहे ती सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. ओके. सो 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी घनता आपल्याला या अंतर्गाभाची दिसून येतो आहे. ओके. या थरात प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेलचे जे काही मूलद्रव्य आहेत ते आढळतात, म्हणून त्याला निफे देखील म्हटलं जातो. ओके. सो निफे देखील याला म्हणत असतात. गाभ्यामधील या भागातील जे काही प्रचंड दाबाखाली असणारे. ओके. सो या ठिकाणी जो काही प्रेशर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी अंतर्गत जो गाभा आहे तो एकंदरीतच घनरूप स्वरूपाचा तयार झालेला आहे. ओके. यातील तापमान जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा, सूर्याचं जे काही पृष्ठीय तापमान आहे, सो सूर्याचं जे काही पृष्ठीय तापमान जितका तापमान आपल्याला सूर्याच्या भूपृष्ठावर दिसून येतो तितकाच तापमान आपल्याला पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे. ओके. सो केंद्रबिंदू किंवा जे अंतर्गाभा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो लक्षात ठेवा, तापमान साधारणतः सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. ओके. सो हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, यावर मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके. अशा पद्धतीने अंतर्गाभा आणि बाह्य गाभा संदर्भाने आपण बघितलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी जे अंतरंगाची रचना आहे त्यामध्ये भूकवच, ओके, प्रावरण आणि गाभा. ओके. सो भूकवचामध्ये खंडीय कवच ज्याला ओसनिक क्रस्ट, खंडीय कवच म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट, महासागरीय कवच ज्याला ओसनिक क्रस्ट म्हटलं जातं. त्यानंतर प्रावरणाचे देखील उपप्रकार आहेत, त्याच्यामध्ये उच्च प्रावरण, ओके, आणि निम्न प्रावरण. ओके. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण दिसून येतं. नंतर गाभामध्ये बाह्य गाभा ज्याला आउटर कोअर आणि इनर कोअर म्हटलं गेलेलं आहे. सो यामध्ये जे काही भूकवच असतात ते भूकवच हे घनरूप स्वरूपामध्ये असतात. ओके. सो भूकवच हे घनरूप स्वरूपात असतात. प्रावरण आणि जो काही बाह्य गाभा आहे. ओके. सो प्रावरण आणि बाह्य गाभा एकंदरीतच द्रवरूप स्वरूपामध्ये दिसून येतात. ओके. सो द्रवरूप असतात आणि गाभ्यातील जो काही अंतर्गाभा आहे तो एकंदरीतच घनरूप स्वरूपामध्ये असतो. ओके. सो त्याचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसून येतो आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा, जसजसे भूपृष्ठापासून खालच्या दिशेने पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे आपण गेलं तर आपल्याला घनता, प्रेशर अर्थात जो काही दाब आहेत आणि तापमान याच्यामध्ये वाढ होताना दिसून येतो. ओके. आता त्यानंतर आहे पृथ्वीच्या जे काही आतील विलकता आहे. ओके. ज्याला डिस्कंटिन्युटी म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो आता विलकता म्हणजे काय तर थोडक्यात जे आपण या ठिकाणी भूकवच, त्यानंतर प्रावरण, ओके, सो त्यानंतर मध्य प्रावरण, अंतर्गत गाभा, बाह्य गाभा हे जे बघितलेलं आहे त्याचे जे काही बायफर्केशन केलेलं आहे, सो कशा पद्धतीने केलेलं आहे. सो यामध्ये जे काही वैशिष्ट्य भूखंडीय जे स्वरूप आहेत त्यांचे स्वरूप अध्ययन करताना ज्या शास्त्रज्ञांनी द्रव माध्यम, घन माध्यम यांचा अभ्यास करून एका पर्टिक्युलर
लेअर नंतर कुठला लेअर सुरू होतो असे जे नाव दिले गेलेले आहे आणि त्यानुसार त्याची जी काही विलगता आहे किंवा डिसकंटिन्युटी आहे ती डिसकंटिन्युटी जी संकल्पना आहे ती उदयास आलेली आहे. ओके, सो त्याला डिसकंटिन्युटी ऑफ द अर्थ इंटेरियर अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो पृथ्वीच्या आत 5 खंड किंवा 5 डिसकंटिन्युटी आपल्याला दिसून येतो. ओके, सो मुख्य परीक्षेवर यावर प्रश्न विचारलेला आहे. सो राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ओके, सो लक्षात ठेवा. कॉन्राड विलगता. आता कॉन्राड विलगता म्हणजे काय, तर कॉन्राड नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी सियाल आणि सायमा दरम्यान, सियाल आणि सायमा म्हणजे काय, तर खंडीय कवच आणि महासागरीय कवच आपण बघितलेलं आहे. खंडीय कवच म्हणजे यामध्ये सिलिकॉन आणि अल्युमिनियम दिसून येतात आणि महासागरीय कवचामध्ये एकंदरीतच सियाल अर्थात सिलिकॉन आणि मॅग्नेशियम दिसून येतात. सो या दोन्ही दरम्यान जी काही बायफर्केशन केलेलं आहे, सो कॉन्रॅड यांनी ते डिवायडेशन जी काही आहे ते केलेलं आहे किंवा त्या संदर्भात शोध किंवा संशोधन केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला कॉन्रॅड विलगता देखील किंवा कॉन्रॅड विलगता म्हणून ओळखला जातो. ओके, सो लक्षात ठेवा. कॉन्रॅड विलगता खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या दरम्यान आहे किंवा जे काही धातू स्वरूप आहे किंवा धातूच्या नावावरून जर प्रश्न विचारलेला असेल तर सियाल आणि सायमा यांच्या दरम्यान आपल्याला जे काही संक्रमण क्षेत्र आहे त्याला कॉन्रॅड विलगता किंवा कॉन्रॅड डिसकंटिन्युटी म्हटलं जातं. त्यानंतर आहे मोहोरोविसिक विलगता. याच्यामध्ये कवच जे काही भूकवच आहे आणि भूकवच आणि प्रावरणाच्या दरम्यान जो काही संक्रमण क्षेत्र आहे त्याला मोहोरोविसिक, ओके, सो मोहोरोविसिक विलगता म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो ते लक्षात ठेवा. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यानचा जो काही क्षेत्र आहे संक्रमण क्षेत्र त्याला अशा पद्धतीने विसिक विलगता म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर रेपिट्टी विलगता किंवा रेपिट्टी डिसकंटिन्युटी बाह्य आवरण. ओके, सो बाह्य प्रावरण आणि आतील प्रावरण जे काही आउटर उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. सो उच्च प्रावरण म्हणजे ज्याला बाहेरचा जो काही प्रावरण आहे आणि निम्न आउटर मेंटल आणि इनर मेंटल अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो त्याच्या बायफर्केशन कोणी केलेलं आहे, तर रेपिट्टी यांनी केलेलं आहे. ओके, सो त्याला बाह्य प्रावरण आणि आतील प्रावरण म्हणून ओळखले जाते. ओके, त्यानंतर आहे गुटेनबर्ग विलगता. गुटेनबर्ग विलगता यांनी मेंटल अर्थात जे काही प्रावरण आहे, सो प्रावरण आणि गाभा यांच्यातील जो काही दरम्यानचा जो संक्रमण क्षेत्र आहे त्या संदर्भात रिसर्च किंवा शोध केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या नावावरून गुटेनबर्ग विलगता दिलेला आहे. ओके, त्यानंतर आहे लेहमन विलगता. लेहमन विलगता, लेहमन या शास्त्रज्ञांनी जे काही बाह्य कोर आहे, ओके, तो आउटर कोर आणि इनर कोर यांच्या दरम्यान कुठल्या स्तरापासून कुठल्या लेअर पासून इनर कोरला सुरुवात होतो अशा पद्धतीने जे बायफर्केशन केलेलं आहे ते लेहमन यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला लेहमन विलगता किंवा लेहमन डिसकंटिन्युटी म्हटलं जात आहे. ओके, आता या डायग्राम मध्ये किंवा या आकृतीत तुम्ही बघू शकता कॉन्रॅड. सो कॉन्रॅड जे काही डिसकंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अप्पर आणि लोअर क्रस्ट, ओके, ज्यामध्ये भूखंडीय कवच आणि महासागरी कवच दिसून येतात. ओके, त्यानंतर मोह किंवा ज्याला मोह विलगता किंवा मोहोरोविसिक विलगता म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये क्रस्ट आणि मेंटल, ओके, सो क्रस्ट आणि जे काही उच्च प्रावरण आहे त्या प्रावरणाचा समावेश होतो. त्यानंतर प्रावरण आणि आउटर जो कोर आहे त्याच्यातील जो काही डिवायडेशन आहे ते एकंदरीतच रेपट्टी यांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. ओके, सो रेपट्टी आणि अप्पर आणि लोअर मेंटल याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. अप्पर मेंटल आणि जो काही खालचा जो लोअर जे काही मेंटल आहे किंवा प्रावरण आहे, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण यांच्यातील जो काही बायफर्केशन आहे तो रेपट्टी यांनी केलेला आहे. त्यानंतर गुटेनबर्ग यांनी प्रावरण आणि आउटर कोर, ओके, सो लोअर प्रावरण किंवा निम्न प्रावरण आणि आउटर जो कोर आहे त्या संदर्भाने गुटेनबर्ग यांनी शोध केलेला आहे आणि ते जे काही संक्रमण क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आउटर कोर आणि इनर कोर या दरम्यानचा जो काही बायफर्केशन आहे किंवा या दरम्यान कुठल्या लेवलपासून किंवा कुठल्या थरापासून इनर कोरला सुरुवात होते किंवा अंतर्गाभ्याला सुरुवात होतो हे जे काही वर्गीकरण आहे ते लेहमन यांनी केलेलं आहे. त्यामुळे लेहमन डिसकंटिन्युटी अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता हे स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं होतं, सो तुम्ही लक्षात ठेवू शकता. खंडीय, ओके, सो खंडीय कवच आणि महासागरी कवच यांच्या दरम्यान जे काही विलगता आहे त्याला कॉन्रॅड विलगता म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो कॉन्रॅड विलगता. त्यानंतर भूकवच व प्रावरण यांच्यातील जे काही विलगता आहे त्याला मोह विलगता किंवा मोहोरोविसिक विलगता म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो मोह विलगता देखील त्याला म्हटलं गेलेलं आहे भूकवच व प्रावरण दरम्यान. त्यानंतर प्रावरण व गाभा यांच्या दरम्यानचे जे काही संक्रमण क्षेत्र आहे त्याला गुटेनबर्ग किंवा गटेनबर्ग विलगता म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ते नाव देण्या कारणाने त्याला गटेनबर्ग विलगता म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने जी काही विलगता आहे किंवा डिसकंटिन्युटी आहे
पृथ्वीच्या जे काही इंटेरियर पार्टमध्ये, ओके. सो त्या संदर्भाने हे दिलेलं होतं. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा संकीर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. लिथोस्फिअर आणि अस्थेनोस्फिअर हे दोन जे काही टर्म्स आहेत किंवा संज्ञा आहेत ते लक्षात ठेवा. लिथोस्फिअर म्हणजे काय, तर भूकवच आणि जो काही प्रावरण आहे त्या प्रावरणाचा वरचा भाग याला लिथोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी सॉलिड मेंटल आहे. ओके. प्रावरणातील जो उच्च प्रावरण आहे तो एकंदरीतच घन स्वरूपाचा आहे आणि घन पार्टमध्ये असणारे जे काही घटक आहे भूपृष्ठापासून ते प्रावरणापर्यंत उच्च प्रावरण, सो त्याला लिथोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय, तर घनरूप स्वरूपाचा असणारा पार्ट. ओके. त्यानंतर आहे अस्थेनोस्फिअर. अस्थेनोस्फिअर मध्ये काय दिसून येतं, तर लिथोस्फिअरच्या खालचा जो काही आवरण आहे. ओके. सो लिथोस्फिअरच्या जो खाली जो आवरण आपल्याला दिसून येतो किंवा प्रावरण, ओके. सो प्रावरण किंवा त्याला आवरण देखील म्हटलं जातो. सो या मेंटलचा जो पार्ट आहे तो एकंदरीतच या ठिकाणी लिथोस्फिअर, क्रस्ट आणि अप्पर सॉलिड मेंटल. त्यानंतर आहे डक्टाईल मेंटल. ओके. सो याच्यामध्ये घनरूप काही पार्ट हे घनरूप स्वरूपामध्ये दिसून येतं. सो या लिथोस्फिअर आणि प्रावरणाचा जो उच्च भाग आहे, ओके, किंवा त्याला उच्च प्रावरण म्हटलं गेलेलं आहे. सो त्या दरम्यानचा जो काही पार्ट आहे तर त्याला अस्थेनोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो हा एवढा जो भाग आहे त्याला आपण अस्थेनोस्फिअर अशा पद्धतीने त्याला संज्ञा दिलेला आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. आता जी काही टेक्टोनिक प्लेट्स, जी काही भूकवचाची जी हालचाल आहे ती एकंदरीतच आपल्याला या अस्थेनो प्लेटमध्ये किंवा अस्थेनोस्फिअरमध्ये होताना दिसून येतो. ओके. भूकंपीय जी काही क्रिया आहे ते देखील या भूकंप लहरी जे असतात ते यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके. सो अशा पद्धतीने पृथ्वीच्या आतील भागाचे जे काही आकलन प्रामुख्याने कशासाठी केलं जातं, तर भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या भूकंप लहरीचा अभ्यास, उच्च दाब असलेल्या तापमानाच्या परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी म्हणून याचा अभ्यास केला जातो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या पृथ्वीच्या अंतरंग संदर्भाने जी काही परीक्षाभिमुख माहिती आहे ती आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद. सेव्ह अर्थ, सेव्ह फ्युचर.